नर्मदे हर श्री विठ्ठल मंडळी. काल आपण जिथं थांबलो होतो माझ्यापेक्षा आमचे सत्यनारायणदासजी ते फार सुंदर सांगतील बरं का. सत्यनारायणदास हे आमच्या जीवनात आम्हाला लाभले, आमचं परमभाग्य. बोला सत्यनारायणदासजी, आपण काल कुठं आलो, कुठल्या आश्रमात थांबलो? नर्मदे हर माँ नर्मदा कुटी आश्रम. माझा परिचय महंत श्री श्री साध्वी 108 देवकीदास जी महाराज जी के कृपा पात्र सत्यनारायण दास महाराज जी. हम ग्राम बोरास उत्तर तट नर्मदा जी के किनारे के नर्मदा खंड परिक्रमा वासी है और हमने कल परिक्रमा उठाई ओमकार जी से. ओमकार जी से चलते चलते आए, महाराज जी भजन करते आए और शाम रात्रि की जो विश्रांति थी खेड़ी घाट माँ रेवा कुंज आश्रम महाराज जी के आश्रम में महाराज जी ने बहुत सी सेवा करी. भोजन प्रसादी, सुबह के बाल भोग, चाय प्रसादी. और हालांकि देख रहे महाराज जी सुबह सूरज महाराज जी जो है तो ये पूरी सेवा करते परिक्रमावासी के, और सेवा के बाद उनका कर्मकाज मैंने काम में जाते हैं. तो ऐसे नर्मदा परिक्रमावासियों की सेवा करने वाले को माँ नर्मदा जी की तरफ से खूब खूब धन्यवाद और उनको ऊपर कृपा करे माँ नर्मदा. नर्मदे हर. चला, खूप छान महाराज, आपण खूप छान माहिती दिल्याबद्दल आपलं मंडळ आपलं आभारी आहे. काय आभार म्हणायचं, तुम्ही खूप मोठे आहेत बरं का. खूप छोटे आणि आम्हाला सोबत ठेवा बरं का. वाह, राधा कृष्ण भगवान की जय. चला, नर्मदा परिक्रमा आपली सुरुवात झालेली आहे. आजचा दुसराच दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाला आपला पुढचा प्रवास या साधू संतांच्या सोबत होत आहे. ते जिथं नेतील तिथं आपण जायचं. आपली मैया जिथं नेईल तिकडं आपण जायचं. चला, नर्मदे हर. नर्मदेच्या तटावर जाऊया, तिथून परिक्रमा सुरू करूया. नर्मदे हर. मंडळी, आपण निघालोच होतो, पण निघता निघता एका माऊलीने आवाज दिला मैयेने का नर्मदे हर मैया चाय घेऊन जा. म्हटलं आता थांबावं लागतंय, कारण की मैयेने जर आवाज दिला, या परिक्रमेचा नियम आहे, कोणीही आवाज दिला चाय घ्यायला या, पाणी घ्यायला या, काही खायला या, तर नाही म्हणायचं नाही. हे या परिक्रमेचा नियम आहे. मग तुम्ही भले दिवसभरातून किती वेळाही आवाज येऊ द्या, पण त्याच्या घरी जाणंच आहे, आपल्याला त्याच्या दारात जाणंच आहे. या परिक्रमेचा हा नियम आहे. तशी या माता राणी माऊलींनी आपल्याला आवाज दिला का मैया हर मैया चाय घेऊन जा, सर्व वारकरी मंडळी या. त्याच्यामुळे आम्ही थांबलो आहोत. निघालेलोच, बस 2 मिनटं पण झाले निघालो, पण शेवटी ह्या परिक्रमेचा हा नियम आहे. तो नियमाचं पालन करूया आणि थोडं थोडं काय असेल यांचं आपण बालभोग घेऊया आणि पुढं निघूया. श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव नर्मदे हर मंडळी, आपण प्रवासाला निघालो, पण तत्पूर्वी खूप गोड व्यक्तिमत्व आपल्याला 3 जण इथं भेटलेले आहेत, जे कालपासून आपल्यासोबत आहेत. खऱ्या अर्थानं ते भेटले ना, असं खूप बरं वाटलं. एक व्यक्तिमत्व आपलेच आहेत, दुसरे एक पंडितजी आहेत. दोन पंडितजी आहेत बरं का, साधू पुरुष आहेत. एक यांचं नाव मगाशी बघितलं तुम्ही, आपलं सत्यनारायणजी, आणि एक आहेत अभिराम. त्यांचं नाव घ्यायला खूप मजा वाटते. ते त्यांचं अभिराम म्हणजे आता आहे जीवात, म्हणून अभिराम. राम केल्यानंतर तभिराम नाही, म्हणून अभिराम. राम आहे ना, तर अभिराम. या व्यतिरिक्त त्यांचं काही नावच नाही. अशी मंडळी आहेत. खरंच खूप मजा आली. यांच्यासोबत परिक्रमा करूया. चला, नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा मार्ग, असे बोर्ड जंगलात बिंगलात ठिकठिकाणी असे दिलेले आहेत, जेणेकरून परिक्रमावासी चुकू नये. त्याच्यामुळे असे बोर्ड ठिकठिकाणी आहेत. आता आपल्याला खूप छान बाजूवरून मैया वाहते, मैयाचा आवाज येतो आहे, असं वाटतं मैयासोबतच आहे. आणि आपला प्रवास आता खरा सुरू झालेला आहे तटावरून, आणि खूप सुंदर असा तटाचा रस्ता आहे. आणखीन खूप सुंदर सुंदर काही दृश्य आपल्याला या 100 ते 120 दिवसात बघायला भेटणार आहेत. आपण निवांत करणार आहोत, काही काळजी नका करू. फक्त आपल्या सोबत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.
श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि आजच्या प्रवासात लय आपल्याला साधू संत भेटतात का हो? अरे आणि नुसतं साधू संत दर्शन. आज असं झालं का मग अशीच चाय पिला आणि जास्त नाही, आम्ही काहीतरी 15-20 मिनटं चाललो असेल ना. हो 15-20 मिनटं चाललो आणि एक बाबा बरं का संन्यासी ते कसं त्यांना माहिती पडलं पण ते रोडला आले तिथं आम्हाला भेटायला. आम्ही कुठं होतो तुम्हाला सांगतो थांबा. हे बघा ही दिसते का मैया, आम्ही या मैयाच्या किनाऱ्याने चाललो होतो आणि ती हे एवढ्या लांबून तिथं आम्हाला पकडायसाठी आले का बाबा परिक्रमावासी यांना थांबवलं आम्हाला, भोजन केल्याशिवाय पुढं जायचं नाही. आणि इथं असा शब्द टाकला का नाही म्हणायचं. नाही म्हणायचं नाही शेवट. मग ते बाबांच्या इथं आलो आहे. पण एक आनंद आहे का इथं आम्हाला सदाव्रत घडतो आहे. सदाव्रत म्हणजे काय? सदाव्रत कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण सदाव्रत म्हणजे इकडं अन्नधान्य देतात आणि अन्नधान्य दिल्यानंतर सर्व सामुग्री वगैरे देतात, फक्त ते आपण स्वतः बनवायचं असतं. तर आमची महाराज मंडळी आतमध्ये गेलेत, त्यांची थोडीशी शूट घेऊ आणि आपण सुद्धा काहीतरी कटशट करूया की नाही. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. हर डिस्ट्रिक्ट वाला जिला अलग है. बाबा जी हाँ लेकिन सब साधक हैं, सब साधक है. मैं वो नहीं बता रहा सब हूँ. सीखने वाले हैं हम मैं लोग. वो नहीं बता नए रहा नए हूँ. सीख बकवास रहे कर हैं. लिया ऐसा, छोड़ो सब बात. आपने जो बकवास किया बोलते हो ना उसको ब्रह्मानंद कहते हैं. वो कोई भी किसी को नहीं देता है. अरे शूटिंग काढतोय. जीरा भी उधर भी है. हे असं सदाव्रत आपलं आपण करायचं आणि खायचं. हात सुद्धा करतात बघा आपली मंडळी. हातची नर्मदे हर. नर्मदे हर. बाबाजी नर्मदे हर. नर्मदे हर महाराज की नर्मदे हर. हे त्यांच्याबद्दल सांग. नर्मदे हर. अशा प्रकारे आपले सर्व वारकरी मंडळी, साधक मंडळी आणि आपले दादा, तुम्ही कुठले हो मला तुम्ही विचारायचाच विषय. संभाजीनगर. संभाजीनगरचे दादा आहेत. हे सर्व मंडळी आपल्याला आज सदाव्रताचा योग घडलेला आहे आणि सर्व मंडळी आपण स्वतःहून जेवण बनवणार आहोत. खूप मजा येणार आहे आजच्या जेवणाला. यांच्या आपण आश्रमात आलेलो आहोत. त्या साधूबाबाचा हा देवार आहे, मंदिर. आणि आमचे सांगाती ज्यांनी आमच्या मस्तकावर हात ठेवला आहे परिक्रमेमध्ये, असे सत्यनारायणजी आणि अभिरामजी हे आपल्यासाठी भोजन तयार करत आहेत. तुम्ही जे बनवता त्याचं नाव काय? टिक्कर. टिक्कर आटा लगा रहे, अभी उसमें फुल्का प्रसादी होगा या तो टिक्कर प्रसादी होगा. बाहर वाले बोले लंका लाओ, लंका भेज दो. लंका लगा दिया. झालं का आपलं काम? हाँ ओके. आणि अशा प्रकारे आपलं काम झालेलं आहे आणि आता ती भोजन प्रसादी बनत आहे आणि खरंच आनंद आहे. म्हणजे त्या किनारी आपापलं जेवण बनवणं, साधू संत आपल्याला सामुग्री देतात, सगळं उपक्रम देतात, फक्त ते आपल्या बनवावं लागतं. पुढं अजून काही काही आपल्याला अनुभव येईल का. कधी कधी असंही होतं का आपल्याला सामुग्री भेटते पण आपल्या चुळांगण आपल्याला बनवावं लागते, आपल्याच कमांडोमध्ये आपल्याला शिकवावं लागतं. बघू तसा प्रसंग कधी येईल. खूप आनंद, त्याची वाटच बघतोय मी. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. नर्मदे हर. संत भगवान के यहाँ, संत भगवानांच्या इथं महाप्रसाद घेताना साधक महाराज जी एक नंबर. नर्मदा जी का प्रसाद है महाराज. नर्मदा तर अशा तऱ्हेने आमचे सोबती. रामरस वगैरह उनको जो चाने ऊपर है तुम्हारा. हाँ हाँ, रामरस वगैरह किसी कुछ हो नहीं, नहीं. शाही. रामरस म्हणजे मीठ. तर ऐसा सब प्रसाद का आनंद लेते हुए आप भी बने रहिए और कहिए नर्मदे हर जीवन भर. नर्मदे हर. चला मंडळी,
आपलं दुपारचं भोजन झालेलं आहे आणि आरामसुद्धा झालेला आहे. आता आपण चाललो आहोत पुढच्या प्रवासाला. आता आपण नर्मदा मैयाचा तट पकडूया परत आणि मैयाच्या किनारे किनारे पुढचा प्रवास करूया. सगळी मंडळी चालले, बघा कसा रस्ता आहे मस्तपैकी. चला म्हणा नर्मदे हर, नर्मदे हर. जंगल क्या हो मजा येते चालायला का नाही? अरे मग तुम्ही जा मग आम्ही येतो. वा नर्मदे हर जिंदगी भर. वा नर्मदा मैयाचा तट बघा मंडळी. असं सोबत सोबत नर्मदा मैयाच्या सोबत आम्हाला जायचं आहे. आणि आमचे परमगुरुजी सत्यनारायणजी आणि नर्मदे हर अभिरामजी. चला चला तर आता जाऊया तटाक तटाक. तटाक तटाक जाऊया. चला म्हटलं आता खालून जाऊया. आमचे पटाक पटाक तटा आपल्या तटा तटाने जायचं. तटाक तटाक फटाक फटाक असं मंत्र आहे त्यांचा. तटा तटाने जाऊया. मंत्र म्हणजे आपण तटाने जाण्यासाठी तिथं आलेलो आहोत. हे बघा नर्मदे हर म्हणा. चला चला उतरूया खाली. हा आलेला आहे तट आणि आमचा आलेला आहे विश्रांती स्थान. आम्ही जास्त नाही पण एक 5 आमचे सगळे साधू बाबा इथं 5 मिनिटासाठी विश्रांतीसाठी थांबतील आणि 5 मिनिटानंतर आम्ही इथून प्रस्थान करू. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बघा मंडळी, जेव्हा आपल्याला तहान लागते आपला सगळ्यात पहिला नियम आहे का नर्मदा मैयाचंच आपल्याला पाणी प्यायचं आहे. पण ते पाणी कसं आणायचं? आमचे साधू बाबा गेलेले आहेत. असं तिथून नर्मदा मैयातून त्या प्रवाहातून पाणी घेऊन यायचं आणि तोच पाणी आपण पिण्यासाठी वापरायचं असतं बरं का. आम्ही निघालो तेव्हापासून तर हाच पाणी पितो. काय पाणी लागते राव, खरंच खूप गोड पाणी आहे नर्मदा मैयाचं. वा. आणि आपले साधू बाबा सत्यनारायण दासजी, हां सत्यनारायण देव, सत्यनारायण दासजी आपल्याला पाणी आणायचं काम करत आहेत. म्हणजे खूप छान नर्मदा मैयाचं पाणी वाहत आहे आणि किनाऱ्यावरून चालण्याची काय मजा वेगळीच आहे. आणि हाच पाणी आपल्याला शेवटपर्यंत पियायचं आहे नर्मदे मैयाचं. चला नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. चला समझ में आ गया. कुछ गिर रहा था उसको उठा लो. मैंने चलो नर्मदे हर. घाव गिर रहा था महाराज जी. बराबर है. हाँ वाह गुरुजी, आप इस पथ के बारे में क्या कहना चाहेंगे? वाह बोलिए आप जो. हाँ कहीं अपने को नर्मदा जी की परिक्रमा जो है, परिक्रमा का अर्थ क्या है? पहले तो अपने को परिक्रमा का अर्थ समझना पड़ेगा. परिक्रमा किस चीज की करते हैं? हम कौन की परिक्रमा कर रहे हैं? नर्मदा जी. तो भैया नर्मदा जी कौन है? जो भी चीज अपने को यदि कुछ चीज करनी है तो विद्वान लोग कहते हैं कि पहले उसको समझो, ठीक है, उसके ऊपर अभ्यास करो. यदि अग्नि मंथन कर रहे महाराज जी किसी यज्ञ के लाने और अग्नि मंथन हो गया तो अग्नि ने कौन सा प्रहार किया है पहले उसको ऊपर देखा जाता है महाराज जी. वाह. मंत्र कौन सा पठन हुआ है. यदि अग्नि ने ज्वाला ऐसी भड़काई है तो उसका प्रभाव क्या होगा. वैसे ही नर्मदा जी की परिक्रमा कर रहे हैं तो नर्मदा जी की परिक्रमा, नर्मदा जी कौन है? नर्मदा, ना कभी मरने वाली नर्मदा, वाह. 14 कल्पों से जीवित है. जहां तक हमारी बुद्धि कह रही है, शास्त्र तो बहुत बताते कल्प मने क्या. तो कल्प का अभ्यास अपन अगले भाग में करेंगे. वाह. लेकिन परिक्रमा जो है अमर रहने वाली नर्मदा जी है.
है ना, इसके बारे में और अपन आगे बात करेंगे। बात करेंगे। लेकिन जो परिक्रमा कर रही है, परिक्रमा वो है जिसमें अपने को जो सीख मिलती है, जो जीवन में अपने को चाहने हैं। वाह यहाँ पर महाराज जी अहंकार, लोभ, हम क्या है, वाह, हम क्या है, हम यहाँ सो रहे हैं, हम ये है। हम ये है। अरे शरीर कुछ नहीं है, यहाँ पर वैभव नहीं देखा जाता है, यहाँ पर भाव देखा जाता है। और व्यवस्था भाव- नहीं, अवस्था। भाव का प्यासा है, भाव वाह। का भूखा है, और ईश्वर को भी भाव प्रसन्न है। वाह ईश्वर कौन के अधीन नहीं, ईश्वर भगवान जो भी है वो मंत्र के अधीन है, और मंत्र साधक के अधीन है, और साधक स्वयं ईश्वर के अधीन है। वाह वाह, ईश्वर प्राप्ति के लाने मंत्र सिद्ध करना पड़ता है, और मंत्र सिद्ध जब कर पाओगे जब खुद को सिद्ध कर लोगे। नर्मदे हर। नर्मदे हर। बहुत बहुत धन्यवाद। ऐसे ही वार्तालाप आपके लिए हम लेके आएंगे, और 2-3 सवाल है वो हम बहुत आराम से गुरुजी से कहने वाले हैं कि हमको बताइए कि नर्मदा मैया का। मैं अभी आपको नहीं बताऊंगा, मैं क्यों बताऊं, बाद में बताऊंगा, बराबर के नहीं? हाँ, एक ही दिन हो, 2 ही दिन हो गया, सब एक ही दिन में क्या, धीरे धीरे बताऊंगा। चलो, नर्मदे हर। इथंही पाणी, इथंही पाणी, पाणीच पाणी। नर्मदा मैया, एक छोटी नर्मदा मैया आमच्या सोबत आहे, आणि मोठी नर्मदा मैया तिकडे चाल। वाह वाह, महाराज जी फटीक शिला पे बैठे दो भाई। का महाराज जी, चलो। हाँ फटीक शिला पे बैठे दो भाई, हाँ या रामायणामध्ये दो आहेत ना, हाँ हाँ हाँ, बरोबर बरोबर, ये वही शिला आहे। वही शिला आहे। हे बघा असे आकार भेटत राहतात महाराज जी प्रत्येकीच्या मध्ये। कशात ओम भेटल, ये मैया कशात का तिलक भेटल। चमत्कार है। हाँ, अच्छा, ये देखो, इस नर्मदा इसके ऊपर के भी कंकर आवृत्ति है कुछ ना कुछ। पूछते हैं शंकर, माने नर्मदेश्वर महादेव नाम से पूजे जाते हैं। यहाँ का महिमा ऐसा है, नर्मदा जी से कोई भी शिला उठा लो, उसमें नर्मदा जी स्वयं अपने हस्तलिखित से या तो ओम लिखेगी, या तो त्रिपिंडी लिखेगी, या तो वैष्णव संप्रदाय का तिलक होगा, या वाह। तो उनके स्वयं के पद चिन्ह उसमें विराजित होंगे। क्या बात है। चलो, कहिए नर्मदे। नर्मदे नर्मदे हर। ये हुए ना बात। नर्मदे हर। नर्मदा तटावरून चालत असताना एका, मगाशी तुम्हाला सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं का आपल्याला अनेक असे स्मशान घाट किंवा नर्मदा मैयाच्या ठिकाणी कोणी कोणी दहन करत असतं, तसं इथं आता झालेलं आहे। आणि हे आमचे साधू बाबा जेवढे जेवढे आता रस्त्याला आपल्याला असे दहन केलेले लागतील, अग्निस्तव दिलेले, त्यांचे दर्शन किंवा त्यांना एक प्रकारे यांनी त्यांचं दर्शन घेतलं म्हणजे ते आता मोक्षमार्गीला लागले। काय बा, बरोबर का नाही? हो संकेत आहे। हो, संकेत आहे त्यांचा। म्हणून हे जळतं प्रेत पाहून हे आपले सोबत असलेले दोन्ही साधू बाबा, बरं का, त्यांचं दर्शन। येऊ का आम्ही पण? बरं, चला चला, आम्ही जातो आता। स्नान करावं लागतील, सिद्ध व्हावं लागेल आम्हाला, पाय धुवायचे फक्त। आणि अशा प्रकारे आपल्या नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर असं काही नाही काही बघायला भेटतं। चला, नर्मदा नर्मदा मैयाच्या ठिकाणी आपल्याला काय भेटलेलं आहे महाराज, बघा जरा सांगा आम्हाला। हे आहे भगवंताचं, मैयेचं, नर्मदे हर। नर्मदे हर। जर ह्या ठिकाणी जर आपण याला व्यवस्थित बघण्याचा जर प्रयत्न केला तर नर्मदा परिक्रमामध्ये आम्ही चालत असताना आम्हाला माँ नर्मदाजीच्या राईट साईडचा पाय, चरण चरण, जे भेटलेले आहेत। तर आता याची डिझाईन तुम्ही बघू शकता महाराजजी। ह्या ठिकाणी आपला अंगोठा आला, आणि ह्या ठिकाणी जो खोल भाग असतो तो खोल भाग आलेला आहे, आणि खालच्या साईडला ही टाच आहेत महाराजजी। या साईडला पूर्ण तिचे बोट साईड आलेले आहेत, म्हणजे हे नर्मदाजीचं चरण आहेत महाराजजी, बघा। खूप छान, मी शॉक झालो बघून। हा ना, हे कोणी बनवलेलं नाही, हे स्वयं नर्मदाजीनं निर्माण केलेलं आहे। असे भरपूर कंकर शंकर पण शंकर बनवून पूजले जातात।
काही शंका आहेत नर्मदे हर. चलते चलो, चलिए. खडतर प्रवास, आनंदी प्रवास. नर्मदे हर. नर्मदे हर. भगवान हरी बाबा की जय हो. जंगल में काय चला नर्मदे हर मंडळी. आणि अशा प्रकारे आता आपण थोडे विश्रांतीसाठी थांबलेलो आहोत. चालता चालता कुठे थांबलोत म्हणले आपण? तो कटार के आगे. कटार के आगे. आणि ते सोडा, आमच्या बाबाजींनी आम्हाला जरा हे बघा बालभोग दिलेला आहे. फार फार धन्यवाद बरं का. नर्मदा जी का धन्यवाद. नर्मदा जी ने बाल भोग दिया है. कारण अपने को लगा है, कारण मात्र. वा वा खूप छान असा. एवढे भारी बालभोग आहे ना. ही माझी आवडती वस्तू आहे बरं का. भाकरवडी नाही खातो मी. बनवलेली ती. आणि अशा प्रकारे आता आपण जास्त नाही, एक 5-10 मिनिटाचा विसावा घेऊया आणि पुढे जाऊया. चला नर्मदे हर म्हणा. इकडे मारणार आहे. म्हशी. जाशील ना. वा अरे इथेही असता म्हशी. हो मला हे काय बरं हे म्हशी आहेत. म्हशी आहेत का? पण पोरं याला शिंगवाले मगरमच्छ म्हणतात. शिंगावाली मगरमच्छ. वॉटर क्रॉसिंग खूप चित्तथरारक दृश्य हे आपल्याकडे पाहत आहे बघा. नाही 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 काय नाही बाबा, काय नाही. तुम्ही निवांत राहा, आम्ही निवांत चाललो. चला चला नर्मदे हर मंडळी. हे बघा धबधबा, छोटासा धबधबा. हा तोच झुमकेला. खूप छान असा तट आलेला आहे. रामकृष्ण हरी. कुठून बाबा? तुळापूर, सोलापूर, पंढरपूर. वाह वाह. गो मैया जा रही है. नर्मदे हर गो मैया. चलो हमें जाने दो मैया. हो चला नर्मदे. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आणि अशा प्रकारे आज आपण इथं वस्तीला आलेलो आहोत. आजची वस्ती इकडंच, कारण की आपल्या नियमानुसार 4:30 वाजलेले आहेत. 4:30च्या नंतर जिकडंही आश्रम भेटतो त्या ठिकाणी थांबून घ्यायचं, नाही तर परत पुढं जास्त बेजारी होते. त्यामुळं आपल्याला बरोबर 4:30 वाजता इकडं आश्रम भेटलेला आहे. आणि आपल्या या आश्रमामध्ये आपण थांबलेलो आहोत. आणि आश्रमात विचारल्या म्हणजे इथं सेवा करणारी मैया आहे. त्या मैयाला विचार का मैया आज आम्ही इथं वस्तीला थांबू का? म्हणजे काय नाही, नर्मदा मैयाच्या परिक्रमेवासियांसाठीच आहे. फक्त त्यांनी म्हटलं का आज आम्हाला जेवण बनवता येणार नाही, आम्ही सामुग्री देतो, आपण सदाव्रत करा. म्हटलं आनंद आहे. मैयाला म्हटलं आम्ही किती लोक येऊन द्या, सगळ्यांचं जेवण आम्ही बनवतो, काही काळजी नका करू. मैया खूप खुश झाली. म्हटले राहा. मग आम्ही इथं आलेलो आहोत, आपले सगळे वारकरी मंडळी. आणि ही आपल्याला जवळच मैया, म्हणजे 2 मिनटावर लगेच खाली उतरलो का स्नानाला. आणि आपल्या सगळ्या बॅगी, आपली मंडळी हे बघा आपल्या बॅगी लागलेल्या आहेत. तिथं आपलं सर्व आसन लागलेलं आहे. हा खूप सुंदर असा आश्रम आहे. आता आपण जिथं वस्तीला होतो म्हटलं चला आता आंघोळीला जाऊया. पण आंघोळीसाठी आम्हाला पुढं नेण्यासाठी कोण आलं माहिती आहे का? वा हे बघा रस्ता दाखवायसाठी जे नर्मदा परिक्रमावासी येतात, हा आश्रमातला कुत्रा आहे. आणि नर्मदावासी जर आंघोळीला गेले, हा कुत्रा त्यांच्यासोबत जात असतो. वा वा वा. आणि आम्हाला रस्ता माहिती नव्हता, ह्यो आमच्या पुढं आला आणि याने टर्न मारला. हा इथून रस्ता आहे. चला हो महाराज, चलो नर्मदे हर. हे चल रे चल. किती भांडणं करतो बाबा. हा ना. काय कुत्रा आहे, त्याला वाटलं दुसरा कुत्रा आमच्या अंगावर येतोय, हा त्याच्याशी भांडायला. चले चल. अरे काय नाही चल. का याला आवाज द्यायचा म्हणजे पाप आहे. शायनिंग मारतो, शायनिंग मारते तो. आपण चल बोललो ना, तू त्या कुत्र्यांच्या अंगावर धावत जातो, एवढी शायनिंग मारतो. हा चल चल.
हां चल चल खाली चल खाली चल खाली चल खाली चल चल खाली. वा रे वा. नर्मदे हर. नर्मदे हर मंडळी. आणि अशा प्रकारे आजचाही आपला दुसरा दिवस सफलपणे पार पडलेला आहे. स्नानं झालेले आहेत आणि आता आजही आपल्याला आपला आनंद व्यक्त करता येतो. म्हणजे काय, आजसुद्धा आपल्याला सदाव्रत करता येईल. आज आपल्याला सदाव्रतासाठी इथल्या माईंनी सर्व सामान दिलेलं आहे आणि तो सामान आपण घेऊन आपल्याला आपलं जेवण शिजवायचं आहे. आणि आज आमच्या महाराजांनी म्हटलं का आज आपण मस्त खिचडी खाऊ. काय महाराज, खिचडी खायची ना. आपल्या श्री महाराजांनी बटाटे म्हणजे आलू कापायला घेतलेले आहेत. नर्मदे हर. हमारे सत्यनारायण जी अभी क्या कर रहे हैं महाराज जी? अग्नि चैतन्य हो रही, भंडार बन रहा है. भंडारा बनने के लिए अग्नि चैतन्य हो रही है. और अब अग्नि चैतन्य होने के बाद हमारा ये भंडारा सिद्ध हो जाएगा और हम उसे पाएंगे. वाह. दूर मजा आहे. चुलीवरचं जेवण आफ्टर लॉंग टाईम, खूप वर्षानंतर. चला. श्री विठ्ठल श्री नर्मदे हर. आणि अशा प्रकारे आजच्या दिवसाची शेवटचा क्षण म्हणजे आता मला आली झोप. आणि आज एवढी थंडी आहे का, बाप रे बाप. हे बघा, आज थंडीमध्ये ही एक चादर, उपरणा, शाल, अजून आतमध्ये धोतर घातलं आहे. खूप थंडी आहे, खूप. मजा आहे. मैयाच्या किनारी मजा आहे. आजच्या व्हिडिओची मी एंड इथंच करतो. शुभरात्री. माझे देव पण झोपलेत बघा, आपले देव झोपलेले. शुभरात्री. नर्मदे हर.